बॅक टू द न्यू ब्लॉग. सो मी नेहा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर ठीक आहे, दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आज संडे असल्यामुळे दिवस बऱ्यापैकी स्लो चालू आहे. म्हणजे खरं तर जी घरातली कामं वगैरे होती ती आवरून झाली आहे माझी. बट कालच माझी आजी आली आहे, म्हणजे माझ्या आईची आई. आणि मग बऱ्यापैकी वेळ सकाळी मी तिच्यासोबत स्पेंड वगैरे केला, तिच्यासोबत टाईम वगैरे थोडं स्पेंड केला. आणि नंतर मग असंच जरा गप्पा गोष्टी हे ते. सो मी आज व्हिडिओमध्ये मी तिलासुद्धा तुमच्यासोबत तुमची भेट करून देणार आहे. म्हणजे जर ती कम्फर्टेबल असेल तर घेईल मी तिला व्हिडिओमध्ये आणि त्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आज संडे आणि आज महिनाभरानंतर हा संडे स्पेशल होणार आहे, कारण श्रावण सुरू होता, घरात नॉनव्हेज वगैरे सर्व बंद होतं आणि आज घरी मस्त मटणाचा बेत होणार आहे. सो जर तुम्हालाही नॉनव्हेज आवडत असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला नॉनव्हेजमध्ये काय आवडतं खायला. सो ठीक आहे, जे काही स्वयंपाक वगैरे होता तो माझा करून झाला आहे आता आणि घरातलं आवरूनसुद्धा झालं आहे. खरं तर आता डीमार्टला वगैरे पण जायचं आहे थोड्याफार गोष्टी घेण्यासाठी. तर बघू जमलं तर इव्हिनिंगला वगैरे जाऊ. गेलोच तर त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आज मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे. ॲक्च्युली जे काही आपल्या फॅमिलीमध्ये एक न्यू मेंबर ॲड झालेला आहे, तर ते कोण आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर ठीक आहे, आता आधी जे काही जेवणाचं वगैरे आहे, माझा स्वयंपाक तर झाला आहे. तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि मग मी आवरून झाल्यानंतर ब्लॉग स्टार्ट करते. तर ठीक आहे, इकडे छान असं माझा स्वयंपाक वगैरे करून झाला आहे. आणि जर तुम्हाला नॉनव्हेजची मटनच्या भाजीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा. सो मी त्याचा एक स्पेशल व्लॉग बनवेल. आणि ठीक आहे, मस्त आता ताट वगैरे करून झालं आहे, आता जेवणं वगैरे करून घेतो आम्ही. आणि आज आहे ना मी कुशन कवर चेंज केले होते, ॲक्च्युली कुशन कवर पण आणि पिलो कवर पण. जर तुम्हाला हे आवडले असतील ना तर मला कमेंट करा, मी याची लिंक तुमच्यासोबत शेअर करेल. मी ह्या दोघंही गोष्टी ऑनलाईन मागवल्या आहेत. तर ठीक आहे फ्रेंड्स, जेवण वगैरे झालं होतं, माझं किचन वगैरे पण आवरून झालं आहे. आणि आज मस्त सकाळपासून ऊन आहे, पाऊस वगैरे काही आला नाही आहे, तर छान फ्रेश वाटतं आहे. आणि ठीक आहे, आता मी जे स्टार्टिंगला बोलली होती की मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे. इवन मी कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा शेअर केलेलं आहे की काहीतरी सरप्राईज आहे. तर ठीक आहे, ते सरप्राईज असं काहीसं आहे की माझ्या कझन ब्रदरने मला एक छान असं छोटूसं फिश पॉट दिलेलं आहे. आणि त्यात एक जो काही आपला बेटा फिश असतो तो सुद्धा दिलेला आहे त्याने मला. आणि तो फिश कसा आहे किंवा कुठल्या कलरचा आहे काय, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आता शेअर करते. ॲक्च्युली ते काल रात्रीच मला रिसीव झालेलं आहे. आणि म्हणजे जे काही ते पॉटमध्ये वगैरे मी अजून तो फिश टाकला नाही आहे. मी त्याला एक जस्ट फक्त काल आणल्यानंतर जी काही आपली छोटी बकेट होती मी तिच्यात पाणी भरलं आणि तिच्यात त्याला टाकलेलं आहे. तर ठीक आहे, आता मी खूप जास्त एक्सायटेड आहे. मला खूप दिवसांपासून हौस होती की घरात काहीतरी एखादं पेट आणावं किंवा मग काहीतरी छोटंसं फिश पॉट वगैरे. तर ठीक आहे, पेट वगैरे तर पॉसिबल नाही आहे, कारण त्यांचं भरपूर साऱ्या गोष्टी असतात, मेंटेनन्स असतो. आणि कधी कुठे आपलं जायचं पण म्हटलं तर ते थोडं म्हणजे अवघडल्यासारखं होऊन जातं. बट छान असं फिश पॉट मी आता फायनली आणला आहे घरी आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि स्पेशली मला तो जो काही बेटा फिश आहे ना तो खूप जास्त आवडतो मला. तर ठीक आहे, आता ते पॉट वगैरे जे आहे ना ते अजूनही बॉक्समध्येच आहे. मी ते अनपॅक नाही केलं आहे. मी फक्त काल जस्ट ते फिश वगैरे होतं तो काढून घेतला आणि त्याला जे काही आपलं छोटी बकेट असतं त्याच्यात पाणी टाकून ठेवलेलं आहे मी त्याला. मी तुमच्या म्हणजे दाखवते मी तुम्हाला ते पण. आणि त्याला छानपैकी आता पॉटचा सेटअप वगैरे करून घेऊ. त्याच्यात जे काही ते मार्बल्स वगैरे ॲड वगैरे करायचे असतात, आता ते मार्बल्स पण ॲड वगैरे करू. आणि त्यानंतर मग त्या फिशला तिथे वॉटर ॲक्लिमेंट वगैरे करून ते फिश त्याच्यात टाकू आपण. तर ठीक आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. सो दाखवते मी तुम्हाला की ते फिश पॉट आता आपण कसं अरेंज करणार आहे. सो त्या गोष्टी मी आता तुमच्यासोबत शेअर करते. तर ठीक आहे फ्रेंड्स, हा असा काहीसा होता आपला पॉटचा बॉक्स, जो मी अजूनही अनबॉक्स केलेला नव्हता. मी काल फिश फक्त असंच बकेटमध्ये पाणी घेऊन त्याच्यात टाकला होता. तर सर्वात आधी जो हा पॉट आहे ना तो खूप पातळ ग्लासचा असतो, सो तो पटकन फुटू वगैरे शकतो आहे. म्हणून मी एकदम आता हलक्या हाताने एकदम केअरफुली त्याला पटकन वॉश वगैरे करून घेते व्यवस्थित. आणि जे काही त्याच्यावरती डाग वगैरे होते थोडे, सो आता तो एकदम मस्त क्लीन झालेला आहे. आणि मी तुम्हाला दाखवते. हा बघा, मी अशा पद्धतीने जो काही फिश होता ना आपला तर तो बकेटमध्ये ठेवला होता. आणि त्यानेच मला हे जे स्टोन वगैरे आहेत ना तर हे सर्व गोष्टी मला त्यानेच आणून दिल्या होत्या.
फिश पॉट, नंतर जे काही फिश आहे त्याच्यात ॲड करायचे स्टोन वगैरे, नंतर ती नेट, फिशचं फूड, या सगळ्या गोष्टी मला त्यानेच आणून दिल्या आहेत. आणि इवन त्याचं स्वतःचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे आणि द डेझी फिश नावाचं, आणि तिथे तो बऱ्यापैकी छान त्याचं पूर्ण म्हणजे सेटअप आहे ॲक्च्युली फिशचा. तर तो त्याचे अपडेट्स वगैरे देत राहतो रिव्हर फिशिंगचे वगैरे. सो ते सुद्धा तुम्ही एक वेळा जाऊन चेक करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याने आणून दिल्या होत्या मला. ॲक्च्युली पॉटचा सेटअप तोच करणार होता, बट त्याला जमलं नाही. सो तो बोलला की दीदी तू हे जे काही आहे त्या गोष्टी वगैरे व्यवस्थित अरेंज करून घे. तर ठीक आहे, आता पॉटमध्ये हे जे स्टोन वगैरे होते ते व्यवस्थित वॉश करून घेतले मी आणि एकदम हलक्या हाताने याच्यात व्यवस्थित रचून घेतले, कारण आपण डायरेक्ट टाकू शकत नाही. जर हे स्टोन जर डायरेक्ट टाकले ना तर ते ग्लास जो आहे ना तो डिरेक्ट तडकेल, पूर्ण फुटेल ते पॉट. म्हणून मग मी व्यवस्थित हळूहळू हलक्या हाताने ते स्टोन वगैरे त्याच्यात टाकून घेतले. आणि ही नेट वगैरे सुद्धा त्यानेच आणली होती. त्याला म्हटलं त्या हाताने वगैरे पकडायला मला नाही जमणार. सो तो बोला की ठीक आहे, त्यांची नेट वगैरे पण असते असं, तर एक ट्रान्सफर वगैरे करायला किंवा पॉट वगैरे वॉश करायचं असलं तर त्यावेळीसुद्धा ही नेट कामात येते. तर ठीक आहे, त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित मला आणून दिल्या होत्या. आणि हा जो काही फिश होता तर याचबद्दल मी बोलली होती तुम्हाला की काहीतरी सरप्राईज आहे किंवा न्यू फॅमिली मेंबर आहे. तर हाच माझा बेटा फिश आहे जो कालच माझ्या घरात नवीन ॲड झाला आहे. आणि त्याने खूप छान, म्हणजे मी तेजसला काहीच बोलले नव्हते की तू कुठला कलर दे किंवा कसं काय. त्याने त्याच्या पद्धतीने मला तो बोलला की ठीक आहे, मी तुला एकदम छान छोटासा सेटअप देतो फिश पॉटचा. आणि या सगळ्या गोष्टी त्याने स्वतःहून आणलेल्या आहे. सो थँक्यू सो मच तेजस की तू मला खरंच खूप छान फिश आणून दिला आणि मला हा प्रचंड आवडला. म्हणजे मी भरपूर फिश वगैरे बघितले होते त्याच्याकडे, बेटामध्ये पण कलर वगैरे किंवा जे काही असतात आपले गप्पीज वगैरे, पण मग मला हा फिश ना आधीपासून आवडतो, कारण तो खूप असा म्हणजे त्याचे जे ह्या फिन वगैरे आहेत ना ते बऱ्यापैकी ब्रॉड होतात आणि ते मला खूप आवडतात. सो मी त्याला आधीपासून बोलायची की मला असा एक फिश हवा आहे. आणि त्याने खूप छान डार्क ब्ल्यू कलरमध्ये हा फिश आहे, थोडं नेव्ही ब्ल्यू टाईप आहे हा. तर ठीक आहे, असं काहीचं होतं माझं छोटंसं सरप्राईज आणि माझं न्यू फॅमिली मेंबर. सो आता याच्यासाठी पटकन आपल्याला एक नावसुद्धा ठेवायचं आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये याच्यासाठी एखादं नावसुद्धा सजेस्ट करू शकतात. आणि आता ठीक आहे, याला सध्यासाठी मी हॉलमध्येच अरेंज केलेलं आहे. तर बघू याला नंतर आता कुठे ठेवता येईल, मला तर काही कळत नाही, पण मग मी आत्तासाठी याला इथेच सेट केलेलं आहे. सो माझं छोटंसं फॅमिली मेंबर तुम्हाला कसं वाटलं आणि याच्यासाठी मी आता काय नाव ठेवू शकते हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ठीक आहे, मग नंतर आम्ही डीमार्टला वगैरे जे काही काम होतं त्यासाठी बाहेर गेलो होतो. सो ते झालं वगैरे आणि असा काहीसा होता माझा आजचा दिवस. सो व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.